लाडकी बहीण योजना नवीन याद्या यस तिसऱ्या टप्प्याच्या सुधारित याद्या जाहीर झालेल्या आहेत। बरेच फॉर्म रद्द होत आहेत, रिजेक्ट होत आहेत, त्याच्यामुळे ताईंच्या नवीन याद्या जिल्ह्यानुसार याद्या लागलेल्या आहेत। आणि बघा तुम्ही बघू शकता थोड्याच वेळापूर्वी 23 सप्टेंबर 2024 अपडेट दिसत आहेत सकाळी 10:47 म्हणजे सगळ्यात लेटेस्ट अपडेट तुमच्या समोर आले। अपडेट काय आहे? न्यूजपेपरचे अपडेट। लाडकी बहीण योजनेच्या लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का? फक्त हे चेक करायचं आहे। लक्षात घ्या, न्यूजपेपर मध्ये आलेले आहे। तुम्हाला या ठिकाणी तुमच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। तिसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच ताईंचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत। जवळजवळ 13-14 लाखापर्यंत आकडा पोहोचलाय। त्या ताईंचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। त्या सगळ्यांच्या याद्या, कुणाचा फॉर्म बरोबर आहे, कुणाचा रिजेक्ट झालाय, पेंडिंग झालाय, सर्व याद्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। आणि ज्या ताईंचे रिजेक्ट झालेले असतील त्यांना पण लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे, अशा स्वरूपाची ही न्यूज या ठिकाणी आलेली आहे। न्यूज काय आहे? शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचंय, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या। तुम्हाला जर अप्रूव्ड असेल, पेंडिंग असेल, रिजेक्टेड असेल, रिव्ह्यू मध्ये असेल तर नेमकी काय काळजी करायची आहे, तर सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। तर आज कुणाला पैसे आलेत का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि ज्या ताईंना रिजेक्टचं या ठिकाणी मेसेज आलेला आहे, रिजेक्टचं या ठिकाणी स्टेटस दिसत आहे, त्यांनी लवकरात लवकर काय काळजी घ्यायची ते पण मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असताल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी दररोज तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती, अपडेटेड माहिती या ठिकाणी मी घेऊन येत आहे, लक्षात घ्या। चला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला आत्ताच दाखवलं मुंबई तकची ही न्यूज आहे। आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी डेट पण दिसते लेटेस्ट, आज सकाळची आत्ताची ही डेट तुमच्या समोर दिसते। नंतर बातम्या हायलाइट्स आपण बघूया। लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट वाचा, या ठिकाणी ही वाचणार आहोत, ही पण अपडेट आलेली आहे। नंतर लाडकी बहीण योजनेची 1,500 रुपयाची नवीन लिस्ट आलेली समोर आलेली ही लिस्ट कशी पाहायची ते पण आपण बघणार आहोत। नंतर याच महिलांना मिळतील लाडक्या बहीण योजनेचे पैसे। बघा खूप महत्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी न्यूजपेपरची ही बातमी आहे। याच्यामध्ये मी काही स्वतः सांगत नाहीये, न्यूजपेपरची जी बातमी आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवत आहे, लक्षात घ्या। न्यूजपेपरमध्ये सांगितलंय ज्या ताईंना या लिस्ट मध्ये नाव आहेत त्याच ताईंना 1,500 रुपयाचा पुढचा हप्ता भेटणार आहे। आणि ज्यांना या ठिकाणी 4,500 रुपयाचा हप्ता जर पाहिजे असेल त्यांना पण या ठिकाणी लिस्ट मध्ये नाव यायला पाहिजे, लक्षात घ्या। ज्या ताईंना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्या ताईंनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, लक्षात घ्या। तुम्हाला लिस्ट मध्ये नाव चेक करायचं आहे आणि लिस्ट मध्ये नाव कसं चेक करायचं हे तुम्हाला आता मी दाखवतो। न्यूजपेपर मध्ये त्यांनी पुढे दाखवलं आहे की कशा स्वरूपात न्यूजपेपर मध्ये बघा काय दाखवलेलं आहे त्यांनी, लिस्ट मध्ये लाभार्थी यादी कशी चेक करायची। या ठिकाणी मुंबई तक या ठिकाणी तुम्हाला दिसते, हे वेबसाईट आहे, वेबसाईटच्या न्यूजपेपरची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात। या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। असं तपासा माझ्या लाडकी बहीण योजनेच्या लिस्ट मध्ये नाव। आता हे आपण न्यूज बघत आहोत, काय न्यूज आहे बघा। योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladkibaheen.maharashtra.government.in वर भेट द्या। सगळ्यात पहिला पॉइंट त्यांनी या ठिकाणी काय सांगितलेला आहे बघा, तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। सगळ्यात पहिल्या ठिकाणी दिसतंय योजनेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे व्हॅलिड गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। या लाडकी बहीण महाराष्ट्र.government.in वर भेट द्यायची आहे, ही त्यांनी पहिला पॉइंट सांगितलाय। त्याच्यानंतर होम पेजवर लाभार्थी सूची किंवा बेनिफिशरी लिस्ट असं तुम्हाला शोधायचं आहे। त्या ठिकाणी लाभार्थी यादी किंवा बेनिफिशरी लिस्ट वर क्लिक करायचं आहे। तुम्हाला त्या ठिकाणी बटन असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला बेनिफिशरी यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। तुमचा या ठिकाणी पुन्हा काय करायचंय, बेनिफिशरी लिस्ट किंवा लाभार्थी सूचीवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। तुमचा आधार क्रमांक टाकला तरी चालेल किंवा तुम्ही जो फॉर्म भरला होता तो अर्ज क्रमांक जर नसेल तुमच्याकडे तर आधार कार्ड टाका। आधार कार्ड जर असेल तर चांगलीच गोष्ट, तुम्हाला माहिती सगळ्याल आधार कार्ड सगळ्यांचं नंबर माहित असतो, त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर टाका किंवा तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याचा नंबर जो होता अर्ज क्रमांक तो टाकायचा आहे। सर्च करायचं, शोधायचंय आपल्याला। ते शोधल्यानंतर कॅप्चा कोड येईल बघा, कॅप्चा कोड येईल म्हणजे ते कॅप्चा कोड आणि सर्च बटनावर क्लिक करायचे, म्हणजे
या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। नंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा येईल, तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सर्च बटनावर काय करायचंय, क्लिक करायचंय। खाली सर्च बटन, सर्च म्हणजे शोधा, तर शोधा बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय। सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर जर तुमचं नाव या लिस्ट मध्ये असेल तर ते स्क्रीनवर दिसेल। बघा लक्षात घ्या, या ठिकाणी न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे, ही फेक न्यूज नाहीये। या ठिकाणी न्यूजपेपरची बातमी आलेली आहे, तीच तुम्हाला मी दाखवत आहे। त्यांनी ज्या स्टेप्स सांगितल्या त्या स्टेप्स तुम्हाला वाचून दाखवत आहे। सगळ्यात पहिली त्यांनी बघा, आता तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगतो त्यांनी काय काय सांगितलंय। लाडक्या बहीण योजनेच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचंय, पहिली स्टेप तुम्हाला सांगितली। दुसरी स्टेप त्यांनी काय सांगितली, तिथं जाऊन काय करायचंय, सर्च करायचंय। सर्च करण्याच्या ऐवजी तिथं काय येईल तुम्हाला, लाभार्थी सूची किंवा बेनिफिशरी लिस्ट असे दोन किंवा एक मराठीत जर तुम्ही केलं तर लाभार्थी सूची दिसेल, आणि जर इंग्लिश मध्ये केलं तर बेनिफिशरी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्याच्यावर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर एक ते एक तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता, किंवा जर तुमच्याकडे फॉर्मचा नंबर असेल, जो फॉर्म भरला होता तो नंबर असेल, तो नंबर टाकायचा आहे। दोन्हीपैकी एक काहीतरी टाकायचंय, आणि ते टाकल्यानंतर कॅप्चा येईल खाली, कॅप्चा, तो कॅप्चा त्या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सर्च खाली बटन दिसेल, सर्च किंवा शोधा, जर मराठीत असेल तर शोधा दिसेल, आणि इंग्लिश मध्ये असेल तर सर्च बटन असेल, त्या सर्च बटनावर क्लिक करायचंय। सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव दिसेल, आणि नावानंतर तुम्हाला सगळी तुमची डिटेल्स त्या ठिकाणी दिसेल। म्हणजे तुम्ही नाव तुमचं दिसेल, आधार कार्ड नंबर दिसेल, फॉर्म कधी भरला होता, तुमचं स्टेटस काय आहे, तुम्ही बँक कोणती लिंक केलेली आहे, किंवा काय काय तुम्हाला हप्ता पहिला भेटलाय का अजून नाही भेटला, सगळं डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल। तुमचं डॉक्युमेंट कोणते जोडले आहेत, काय काय असेल ते सगळं त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। जर तुमचं या ठिकाणी नाव असेल, त्यांनी बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा टाकलाय, जर तुमचं नाव या लिस्ट मध्ये असेल तर स्क्रीनवर दिसेल। जर त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तरच स्क्रीनवर दिसणार आहे, जर लिस्ट मध्ये तुमचं नाव नाही। तिसऱ्या टप्प्याच्या लिस्ट बद्दल आपण या ठिकाणी बोलत आहोत। तिसऱ्या टप्प्याच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तरच दिसेल, आणि दिसलं तर तुम्हाला 100% या ठिकाणी लाभ भेटणार आहे। 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत। ज्या ज्या त्यांचे बघा मला प्रश्न आले होते की सर ते नारी शक्ती ऍप बंद पडलंय, आमचं ते ओपन होत नाही, त्यावर एरर येत आहे, त्याच्यावर प्रॉब्लेम येत आहेत। आता कोणी ओपन केले का लेटेस्ट मध्ये सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये। नारी शक्ती ऍप चालू झालं आहे का? 2 दिवसापासून नारी शक्ती ऍप बंद पडलेलं आहे, त्याच्यावर काहीतरी एरर आलेला आहे। जर कुणाचं ओपन होत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, किंवा वेबसाईटवर ज्यांनी फॉर्म भरले असतील तर वेबसाईट चालू आहे, वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, वेबसाईट सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात। नंतर तिसरी गोष्ट, ज्या ताईंनी ऑफलाईन फॉर्म भरलेत, म्हणजे कागदावर बघा फॉर्मवरती त्या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत, अशा कुणी ताई आहेत का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बघा 3 फॉर्म प्रकारे भरले गेले आहेत, एक आहे ऑफलाईन पद्धतीने, दुसरा आहे नारी शक्ती ऍप नुसार, आणि तिसरा आहे तो म्हणजे ऑनलाईन वेबसाईटवर फॉर्म भरलेला आहे। तर या तिन्ही पैकी लक्षात घ्या, तुमचा फॉर्म नंबर या ठिकाणी येणार आहे, तर फॉर्म नंबर, आधार कार्ड नंबर आणि तुमचं नाव या ठिकाणी घेऊन तुम्ही काय करायचंय, सर्च करायचं आहे वेबसाईटवर। जर हे सर्च नाही झालं तुमचं तर अजून एक सोपी तुम्हाला पद्धत सांगतो। जर तुम्हाला या ठिकाणी काहीच समजत नसेल, किंवा तुम्हाला तुमचं लक्षात राहत नसेल, किंवा तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम येत असतील, समजत नसेल, तर एक गोष्ट या ठिकाणी करायची आहे, ती म्हणजे तुमच्या जवळच्या या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील, ग्रामपंचायत कार्यालय असतील, किंवा कोणतं पण जवळचं सेतू असेल, त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची। लक्षात घ्या, जर तुम्ही जवळ अंगणवाडी सेविका असतील तर त्यांना लवकरात लवकर भेटायचं आहे। त्या भेटल्यानंतर त्यांना सगळा प्रॉब्लेम तुमचा सांगायचा आहे की अशा अशा स्वरूपात आम्हाला अजून पैसे आले नाहीत, आमचं नेमकं काय कुठे प्रॉब्लेम होत आहे, स्टेटस नेमकं प्रॉब्लेम होतोय का, नेमकं काय चेक करा, लवकर डीबीटी आमचं झाले, ऍक्टिव्ह झाले, तरी पैसे काय येत नाहीत। त्या अंगणवाडी सेविकांना तुम्हाला जाऊन रिक्वेस्ट करायची, विनंती करायची, आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचंय। त्या काय म्हणतील मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा।
प्रत्येक ताईने बघा, एवढे सारे ताई व्हिडिओ बघत आहेत, प्रत्येक ताईने अंगणवाडी सेविकाकडे गेल्यानंतर किंवा त्यांना फोनवर बोला, मेसेज करा किंवा तुम्ही जाऊन प्रत्यक्षात भेटा, काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लवकरात लवकर सगळ्या गोष्टी बघा, चेक करा. तिसऱ्या टप्प्याच्या याद्या पण आता पुढे आल्या, लेटेस्ट म्हणजे अपडेटेड याद्या आहेत, ह्या नवीन याद्या आलेल्या आहेत. कारण बऱ्याच ताईंचे फॉर्म रद्द झाले, त्याच्यामुळे आता नवीन याद्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर लवकरात लवकर काळजी घेतली, लवकर सबमिट केला फॉर्म, परत एकदा सबमिट केला, जर रिजेक्ट आला तरच सबमिट करायचंय. प्रत्येकाने फॉर्म सबमिट करायचा नाही, चुका करू नका. ज्यांना ज्यांना रिजेक्ट आलंय ते रिजेक्ट आलेल्या ताईंनीच फक्त फॉर्म परत जाऊन सबमिट करायचा आहे. कुणाकडे? अंगणवाडी सेविकाकडे, ताईकडे त्या फॉर्म सबमिट करायचा आहे. तर लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघायच्या आहेत. कुणाला काही प्रश्न असतील त्यांनी त्यांचं नाव, फॉर्म अप्रूव्ड कधी झाला होता, सबमिट कधी झाला होता, अप्रूव्डचा मेसेज, तुम्हाला परत रिजेक्टचा मेसेज काय आलाय का, डीबीटी कधी कंप्लीट झाले, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्या मी कमेंट्स चेक करत आहे. कुणाला काही जरी इश्यू आला तर मी त्या ठिकाणी रिप्लाय पण देत आहे. आणि संध्याकाळी 7 वाजता तुमचे प्रश्न उत्तर मी घेणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. आपण आज इथेच थांबूया. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ जर आवडत असतील, दररोजची माहिती मी तुम्हाला सांगत आहे, दररोज अपडेट्स तुम्हाला देत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक प्रत्येकाने, प्रत्येक ताईंनी एक लाईक केल्याशिवाय जायचं नाही. दररोज तुम्हाला छान छान माहिती सांगत आहे. एक लाईक करायचं आहे म्हणजे आहे, एक लाईक करायचंय. आणि व्हिडिओ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच आज आपण थांबूया. परत भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आपण विचारूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.